हॅलो, नमस्कार सर्वांना, कसे आहेत सर्व? तर मस्तपैकी आज मी ब्लॉगची सुरुवात करत आहे छानपैकी. तर आज तुम्हाला काहीतरी मी दाखवणार आहे बघा. लास्ट टाइमला मी जेव्हा गेले होते तेव्हा हे बघा मी काय परचेस केलेलं आहे. छानपैकी 3 बॉक्स घेतलेत माझ्यासाठी, सर्व मी सामान ठेवायला माझं. तर ते काय म्हणतात ना, गावाला गेलो मग त्यांचं खाऊन गेलं सर्व. आणि ही बघा कशी बसली आहे त्याच्यावरती, हे बघा कशी बसली आहे, येतच नाही आहे याच्यामध्ये बघा. खूप छान आहेत बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा दिसते तुम्हाला. 179ला 3 आहे त्याच्यामध्ये, बघा दिसतात. हे बघा 1 2 3, हे बघा रेड रेड 3 बॉक्स आहेत. तर माझं सर्व सामान जे आहे ना याच्यामध्ये ठेवायचं आहे. हे बघा किती मस्त मिशोवरून ऑर्डर केलं होतं मी. हे बेडशीट, हे डबल बेडशीट आहे. हे बघा कालच ते बघा तिकडे, नाही बरेच दिवस झाले, पण ती पिशवी तिकडे येते बघा, अजून टाकली नाहीये. जरा 1 मिनिट दाखवते येतं इकडे ती पिशवी. आणि मस्तपैकी त्या उषा तुम्हाला दिसतात तिथे, त्या बघा, या बघा ह्या 2 उषा आणि हे वालं बेडशीट. हे बघा छानपैकी, हे बघा मिशोवरून ऑर्डर केलं होतं. खूप सुंदर आहे, डिझाईन पण मस्त आहे. आणि हे बघा प्युअर कॉटन आहे की नाही, मस्त कॉटन आहे प्युअर. हे बघा तेच ना. आणि ह्या मस्त 2 उषा आहेत, ह्या बघा त्याच्यामध्ये ही एक आणि ह्याच्या खाली दुसरी दोन्ही कवर. आम्ही हा उशीचे कवर, किलो कवर भेटलेत मस्त. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी ते पण दिलेत ना. आणि हे त्याचं पॅकिंग काय विचारूच नका, ही उतरत नाहीये. हे बघा देत नाहीये बघा, मला देत नाही. माझं सामान ठेवायचं पण मला देत नाही ती बघा. मी आहे ना त्या दिवशी मस्त छान छान थोडंसं माझ्यासाठी काय शॉपिंग केली होती, पण मी काय तुम्हाला दाखवली नाही. हे बघा छान छान मस्त असे क्लिप्स दिसतात तुम्हाला. हे बघा मस्त आहेत ना, छान असे मस्त क्लिप घेतले होते. त्यानंतर थोडं काहीतरी ट्रेंडिंग आलं ना का मला खूप हौस आहे घ्यायची. हे बघा, हे बघा मस्तपैकी हा एक क्लिप घेतला होता. त्यानंतर छान असे बरंचसं काय ना काय घेतलं होतं सामान. हे बघा हे पण असे क्लिप्स आहेत, अशी लावण्याचे आहेत हेअरला. छान अशा बँगल्स घेतल्या होत्या मस्त, थोड्याशा वेगळ्या पॅटर्नमधल्या. ह्या बघ दिसतात का, हे बघा अशा खूप सुंदर अशा आहे बघा. तर असं सर्व सामान मी घेतलं आहे. आणि आधीचं पण सर्व माझं सामान आहे माझ्याकडे. इकडे बघा तुम्हाला दाखवते, सर्व आहे ना काय विचारूच नका. अस्ताव्यस्त म्हणजे तसं ठीक होतं, अस्ताव्यस्त म्हणजे काय एवढं पण अस्ताव्यस्त नव्हतं. हे बघा दाखवत्या, हे बघा, हे बघा तसं सर्व लावलेलंच आहे मी. हे बघा असं, हां हे एक पण घेतलं होतं. हे बघा जे मी लावलंय ते हेअरला असं. हे सर्व जे माझं सामान आहे ना, हे बघायचं म्हणलं पूर्ण असं मला ठेवायचं आहे. हे बघा दिसते तुम्हाला, लावायचं आहे व्यवस्थित. हा पण माझ्याकडे बॉक्स आहे आधीचा, हे बघा. आणि हा तुम्हाला फोटो दिसतोय ना, हा बघा हा वाला. नक्की सांगा मला हा फोटो कोणाचा आहे, तुम्हाला काय वाटते सांगा, नक्की सांगा बरं हा फोटो कोणाचा असेल. हे बघा सांगा बरं, कमेंट करा मला हा फोटो कोणाचा असेल. हा फोटो कोणाचा असेल कमेंट करा. बघा ओळखता येते का कोणाला काय. आहेत बघा ना तिथे ते भांड्या भेटते तसं गोलवालं खाली तिकडे. हा त्याच्यामध्ये पण ते फोडावं लागेल पॅकेट. एक फोडलं होतं मी, त्याच्यातले पूर्ण संपले, आता ते फोडावं लागणार आहे. आणि असंच काहीतरी न्यू भरपूर आहेत सर्व गोष्टी मी घेतल्यात, पण मी काही जास्त वापरत नाही. रोज आपण घरात थोडी वापरणार ना, असं पण असतं ना. तर मला सर्व सामान हे लावायचं आहे. जरा मी लावून घेते छानपैकी आणि थोड्या वेळात भेटते. आणि ही बघा, हिचं बघा, हे देखो, हे बघा ही काय खाते हो, बघा जरा काय खाते बघा जरा. ही काहीतरी मिळालंय हिला खाण्यासाठी, काय खाते. इथे शेंगदाणे घातले होते मगाशी, दिसतात तुम्हाला. हे बघा शेंगदाणे घातले होते मगाशी, पण ही काय खाते मला कळत नाही आता. पिलू काय खाते सोनू, काय खाते, काय खाते सोना. हा हे पिलू कॉ खाते तू. हे बघा सगळं चावते, सगळं चावून चावून वाट लावली तिने. हे बघा, हे बघा काय विचारूच नका, सर्व चावून टाकते, वाट लावते, सर्व वाट लावते. हे बघा मंडळी, हे पण बॉक्स आम्ही त्या दिवशी डिमार्टमधून आणले. खूप छान आहेत बघा, स्टोअर करून ठेवायला. एकात एक बघा मस्त असं, एकात एक 3 बॉक्स आहेत. मस्तच आहेत काय पण म्हणा. ममताने सगळं सामान तिथं काढलं बघा. सामानच ठेवण्यासाठी आणले. हे बघा तर त्याच्यात ते त्याचा प्राइस 315 दाखवते, 315 रुपये. पण डिमार्ट प्राइस त्यांनी दिली आहे ते बघा 179 ला. हे बघा मस्त पडलं ना. तुम्ही पण घ्या डिमार्टला वर गेला, खूप छान वाटतं. छान आहे. म्हणजे मला तर आवडलं. स्टोअर करून ठेवायला खूप छान. आपलं तुमचं काही सामान असेल ना तर आपण ठेवू शकतो ना, आपल्या छोट्या छोट्या वस्तू. अनामिकाचं बघा काय चाललं. त्याच्यामध्ये नेलपेंट ठेवणार हा, बघूया. येस त्याच्यामध्ये नेलपेंट बघूया हातात का. पिलू याच्यामध्ये ठेव. आई गो देते का ठेव, नाही राहणार त्याच्यामध्ये, नाही राहणार. नाही राहत आहे बघा. अनामिका बिलकुल ऐकत नाही, काही देत नाही. एवढं सामान नाही, खूप आहे ना अजून, कसं राहणार एवढं सर्व. हे घे तुला पिलू, हे घे तुला, हे तुला घे, पकड, हे तुला घे. एवढं सामान कुठे अजून किती आहे, भरपूरच आहे. बघूया म्हणतो आता स्टोअर करून बघते राहत आहे का. हो तेच ना, राहील नाही मला. त्या मोठ्या बॉक्स मध्ये बघ ठेवून नाही तर. शक्यता कमी वाटते, शक्यता. त्याच्यामध्ये नेल पेंट ठेवूया काय, हे असं. हे बघा नेलपेंट वगैरे झालं किती छान असं. हे बघा हो ह्याच्यामध्ये राहतात ना, मध्ये राहतायत ना. तरी भरपूर होत्या बापरे, विचारूच नका. मी किती काढल्या नेलपेंटच्या बॉटल गावी जायच्या आधी. हे बघा या अजून वेगळ्या, हे बघा अजून हे बाकीचं वेगळं. बरं थोडं चांगलं चांगलं आहे नाहीतर मग
इकडे बघा मस्त मी चेतनला डब्यासाठी हे बघा बनवली आहे गवार बटाटा भाजी छानपैकी. आणि इकडे बनवले आहेत हे बघा काय सांगा मला बरं, या आहेत नाचणीच्या भाकरी आहे बघा, दिसतात हे बघा. अशा थंड असतात ना मग नाचणी जरा गरमीमधून म्हणून बनवले हे बघा असं. हे बघा 3 बनवल्यात, ही छोटीशी आहे हे बघा, शेवटचं पीठ उरलं होतं ना त्याची बनवली आहे. ओ हे बघा आता जरा भरती डब्यामध्ये ती. आणि हे जरा कालच्या चपात्या आहेत त्या गरम करण्यासाठी ठेवलेत तव्यावर हे बघा अशा, त्याच तव्यावर गरम होतील ना म्हणून ठेवलेत हे बघा अशा. आणि भाजी हे जरा काढले शेंगदाणे देण्यासाठी चेतनला थोडेसे डब्यामधून वगैरे असं सर्व चालू आहे. आता भरते टिफिन पटकन हे बघा मस्त बाहेर बघा शिवसकाळ झाले, शिवसकाळ बघा छान असं ते बघा सर्व काढलेत, सर्व धुतलेत सर्व ते हे वगैरे दिसत आहे तुम्हाला हे बघा सर्व आहेत ना मला हे ते सर्व धुतलं हे बघा, सर्व तोरणं हे बघा दिसत आहेत हे बघा. एवढी घाण झाली होती ना काही विचारूच नका हे बघा. हे बघा मस्त असे सुकत आहेत आता हे बघा. ही पांडुरंगाची कंठी आहे, हे सर्व हार आहेत, ह्या वेली आहेत हे बघा. हे बघा मस्त तोरण हे बघा सर्व धुतलेत, सर्व छानपैकी वाळत ठेवले आहेत. एवढी त्यांना म्हणतात ना अशी धूळ माती काय विचारूच नका, एवढी धूळ लागली होती ना हे बघा. हे बघा पूर्ण नुसते माखले होते धुळीने हे बघा. आता किती सुंदर झालेत बघा धुतल्यावर हे बघा छान असे बघा. हे तोरण मी ऑनलाईन मागवलं होतं, कसं आहे छान आहे ना, मस्त मिळालं होतं मला. हे काय 200-300 रुपयाचं होतं असं वाटतं मला, आठवत नाही आता, झालं वर्ष त्याला मागून हे बघा. पण चांगलं हे झालं ते म्हणजे छान आहे. ही बघा ही उतरते का बघा, हिचं बघा काय चालू आहे हे बघा. तिला पण जायचं आहे पुढे ते बघा. सकाळी धुतली होती हे बघा, आता जरा वाळलेत मस्तपैकी तर छान अशी हे बघा घातले सुकण्यासाठी, तर सुकू देत जरा आहे की नाही. इकडे बघा हे सर्व सोफ्याची कवरं वगैरे सर्वच धुतलं हे बघा, सर्व ना धुवून सर्व ते काल धुतले होते तर हे बघा छानपैकी सर्व सुकलं. हे आता संध्याकाळी मी घालणार व्यवस्थित सोप्यावर हे बघा असं छानपैकी. आणि तुम्हाला काहीतरी मजेशीर एक गोष्ट दाखवते मी पुढे चला. थोडी सगळी साफसफाई क्लिनिंग चालू आहे की नाही, पिलो आपलं साफसफाई क्लिनिंग चालू आहे ना. शिवनीची पण अंघोळ झाली मस्तपैकी, तिला झोप येते. चल झोप आता, झोप गाय कर चल. इकडे बघा काय चालू आहे माझं, हे आहेत कांदे कापून ठेवलेत हे बघा इथे. कशासाठी तुम्हाला कळत असेल असे कांदे ठेवले म्हटल्यावर. इकडे राईस लावला आहे, चेतनने आज ऑर्डर दिली आहे मला काहीतरी बनवण्यासाठी. आणि इथे बघा मस्तपैकी मी बनवलं आहे टोमॅटोचं सार, छानपैकी वाटप वगैरे घातलं याच्यामध्ये बघा ओल्या नारळाचं, आणि मस्तपैकी बनवली आहे. कोणाकोणाला आवडतं टोमॅटोचं सार नक्की सांगा. 1-2 कोकमंसुद्धा घातलेली आहेत मी त्याच्यामध्ये, कारण तेवढे आत्ताशे टोमॅटो आंबट मिळत नाहीत पूर्वीसारखे म्हणून. हे बघा असं मस्त सार झालेलं आहे. जरा थोडंफार उकळी येऊ देत त्याला, अजून थोडंसं कड यायचं बाकी आहे. आणि इथे बघा की नाही हे मस्तपैकी यो चेतनला भजी पाहिजे आहे तर मी आता भजी करणार आहे. पण ती कशी भजी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने, जी त्याला आता आवडायला लागली. मी एकदाच केली होती आणि तिथे मला सांगतो की ती वाली बनव, ही रोजची वाली तिला नको आहे, नॉर्मल वाली जी आपण जी खातो ती वाली. हे बघा हे पीठ आहे चण्याचं. हे बघा हा कुठला प्रकार आहे खाण्याचा नक्की सांगा जरा. रोज चेतन साफ करतो, रोज अनामिका खराब करतो. इकडे हे बघा एक गवार दिली होती खाण्यासाठी, ते ड्रॅगन फ्रूट खाते बघा, दिसते तुम्हाला. मुलाशी खेळत आहेत बघा संध्याकाळचं. इकडे बघा काय चालू आहे माझं, हे बघा वाव. इकडे बघा एवढ्या बनवून झाल्यात माझ्या हे बघा.
चेतनला अशी भजी आवडते ना म्हणून तशी बनवली आहे बघा. गरम आहे जास्त. बघ चेतन खाऊन कशी वाटते. मी तर मस्त होते भजी, मी नेहमी खातो. चेतनने मला सांगितली अशी भजी बनवायला. काय विचारूच नका. बरोबर झाले का बघ, मीठ वगैरे व्यवस्थित पडले का बघ त्याच्यामध्ये. त्याला अशी भजी आवडायला लागली. त्याला ती वाली भजी नाही आवडत आता, त्याला अशी वाली भजी आवडायला लागली काय है ना. ती वाली त्यात थोडीशी सिक्रेट काहीतरी टाकते ना मी त्याच्यामध्ये, काय की नाही, त्याच्यामुळे ती बनते चांगली. ही वाली मला तर आवडते का. ती वाली कशी म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे. थोडंसं सिक्रेट काहीतरी आपलं असतं ना, त्याच्यामध्ये आपण काय काय घालतो है की नाही, त्याच्यामुळे पण टेस्ट येते ना, चव येते ना. पण ही छान वाटते खायला, राईस सोबत चपाती सोबत सुद्धा मस्त लागते खायला, भाकरी सोबत चपाती सोबत. ही वाली माहिती आहे का, ही आपण जी करतो ती नेहमीची तर काय ती आपण खातोच म्हणा. खूप दिवस झाले बटाट्याची भजी नाही केली आहे, ती आता मला करायची. हे बघा असं गॅस थोडा स्लो ठेवला आहे इकडे बघा, छानपैकी होत आहे.